बाहेर देशात जॉबसाठी अप्लाय करत आहे, पण रिझ्युमे जर तुम्ही इंडियात जसा वापरतो तसाच वापरत असाल तर तुम्हाला रिजेक्शन येणं हे कन्फर्म आहे. कारण युरोप आणि हे बाहेरचे जे देश आहेत यांचा फॉर्मॅट थोडा वेगळा असतो. यामध्ये खूप मोठा रिझ्युमे या लोकांना नाही पाहिजे, 3-4 पेजेसचा असा नाही पाहिजे. रिझ्युमे एकदम शॉर्ट, ज्यामध्ये तुमचे स्किल्स हायलाईट होतील. म्हणजे तुम्ही काय केलं याच्यापेक्षा जास्त किती महत्वाचं तुमचं कॉन्ट्रीब्युशन होतं हे जास्त इम्पॉर्टंट राहतं. की जसं मी एवढ्या लोकांना ट्रेन केलं, किंवा मी एवढा रिव्हेन्यू जनरेट केला, किंवा मी एवढे रिझल्ट्स आणले, मी हे करत होतो, मी ते करत होतो, अशा गोष्टी मेन्शन करणं यांना नाही आवडत. म्हणजे जास्त व्हॅल्यू देत नाहीत ते लोक या गोष्टींना. म्हणून रिझ्युमे तुमचा एकदम शॉर्ट असला पाहिजे, 1 ते 2 पेजेसचा. जर फ्रेशर असाल तर 1 पेजचा पुरेसा आहे. जर एक्सपिरियन्स असेल तर 2 पेज मॅक्सिमम पुरेसे झाले. एकदम डिटेल्ड माहिती टाकण्याची पण गरज नसते, जसं की डेट ऑफ बर्थ, जन्म कुठे झाला, आणखी पूर्ण पत्ता काय आहे, मॅरिटल स्टेटस काय आहे, ह्या गोष्टी गरजेच्या नाहीयेत. फक्त नाव, सिटी, कंट्री, तुमचा फोन नंबर, तुमचा ईमेल आयडी आणि लिंक्डइन प्रोफाईलचा लिंक. प्रॉपर स्ट्रक्चर असं राहते की टॉपला एकदम तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन, त्याच्यानंतर 3 ते 4 ओळींमध्ये तुमचं प्रोफेशनल समरी, त्याच्यानंतर तुमचा स्किल्स वगैरे सेक्शन येईल, त्याच्यानंतर येईल एक्सपिरियन्स सेक्शन, त्याच्या खाली येईल एज्युकेशन वगैरे, आणि त्याच्या खाली जर तुम्ही काही सर्टिफिकेशन वगैरे केलेलं असेल किंवा काही कोर्सेस वगैरे केलेले असेल किंवा लँग्वेज वगैरे ते मेन्शन करू शकता. आणि जागा असल्यास तुम्ही इम्पॉर्टंट जर असलं तर हॉबी सुद्धा मेन्शन करू शकता. जर युरोप तुमचं टार्गेट असेल तर युरोपास हा एकदम ऍक्सेप्टेबल फॉर्मॅट आहे रेझ्युमे बनवण्याचा. यामध्ये तुम्ही लॉग इन करून अशा प्रकारचा एखादा रेझ्युमे बनवू शकता, जसा मी बनवलेला आहे. मला सुद्धा ह्याच रेझ्युमेच्या फॉर्मॅटनी 2 जॉब ऑफर्स मिळाल्या होत्या. किंवा कॅनवावर जाऊन असं रेझ्युमे टाईप करायचं आणि यामध्ये मग तुम्हाला रेझ्युमेचे टेम्पलेट्स वगैरे येतील अशा प्रकारचे. हे बघा, तर यामधला कुठलाही एक तुमच्या आवडीचं तुम्हाला जो व्यवस्थित वाटेल तो सिलेक्ट करा. त्यामध्ये कसं, आता हे अशा जास्त डिझाईन्स वगैरे नसल्या पाहिजेत, एकदम सिम्पल असला पाहिजे. इन शॉर्ट, रेझ्युमे म्हणजे तुमची बायोग्राफी नाही, तर तुम्हाला एक स्टोरी सांगायची आहे की तुम्ही कंपनीसाठी प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करणार. मी 2 प्रकारचे फॉर्मॅट यूज करत होतो, एक युरोपासचा आणि एक नॉर्मल आपला जो असतो तो. दोन्ही रेझ्युमे यूज करून मला खूप चांगले रिस्पॉन्स आले. आणि तुम्हाला जर हे रेझ्युमे पाहिजे असतील तर कमेंटमध्ये रेझ्युमे टाका, मी तुम्हाला ती वर्ड फाईल पाठवून देईल. युरोपासचा तुम्हाला स्वतः बनवावा लागेल. मी जर पाठवला तर तुम्ही तो डायरेक्टली इम्पोर्ट सुद्धा करू शकता आणि त्याच्यामध्ये मग तुमचे चेंजेस सुद्धा करू शकता. तुम्ही जर याच्या अगोदरचे 2 भाग बघितले नसतील तर अगोदर ते सुद्धा बघून घ्या. आपली ही जी सिरीज चालू आहे या सिरीजची.